रामकृष्ण हरी. आपण सगळे पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे भक्त. वर्षातून एकदा दरवेळीच आपण सगळे यवतला जमतो. बेसन भाकरी जणू काय घरचा एक अगदी प्रेमाचा घरगुती कार्यक्रम. आणि इथे संपूर्ण गावामधून जी भाकरी येते आणि जे बेसन बनतं त्याला एक वेगळीच गोड चव आहे आणि त्याचा ठेचा वा मजा घ्या. आज तुम्ही दर्शन घेणार आहात तुकोबारायांच्या? मी नेहमीच पालखीचं स्वागत करते, दर्शन करते, पण यवतला येऊन भाकरी करणं आणि बेसन फुलला फुलाची आपला एक हात लागणं हे माझं मी भाग्य समजते. काय मागणं काय असेल? पाऊस नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी. मी एवढंच म्हणेन की दरवर्षी एकच माझी पालखीला आणि पांडुरंगाला मागणी असते की चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेला शेतकरी त्याला न्याय मिळू दे, आणि या सरकारने जी कर्जमाफी सांगितली ती सरसकट लवकर होऊ दे बाबा. ती तारीखवर तारीख नको. सरसकट म्हणजे कशी? सरकारने आता नियम अटी काढलेत. 19 ची मागणी होती 8 कमी करावी अशी. रोहित दादांनी जो एवढं मोठं आंदोलन उभं केलं, की रोहित दादा आणि त्याच्याबरोबर बसलेले असंख्य शेतकरी कार्यकर्ते आणि अनेक नेते राज्यातले जे सगळे एकत्रपणे पंढरपूरला बसले होते, त्यांच्या या संघर्षाला यश आले. माननीय मुख्यमंत्र्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. उशिरा का होईना पण त्यांनी कर्जमाफी केली आहे. माझी एवढीच विनंती आहे भरणे मामांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना की आता तारीख नको, आता ते अकाउंट वरच येऊ. राज्यात तारीख केली जाते. सरकार जे आहे ते जाणीवपूर्वक वेळ काढतं. नाही, आता एकदा पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणाले की लवकर होईल, त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री आणि भरणे मामांवर विश्वास टाकूया. म्हणून मी त्यांना विनम्र विनंती करते की आता तारीख नको, आम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाहिजे.